नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुम्ही या स्वामींच्या अनमोल संदेशाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका. तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भागच पडेल. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. प्रत्येक जण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोण साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देवच साथ देत असतो. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल. देव म्हणतात, बाळा, जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, कितीही संकटे आली तरी तक्रार करू नका. कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे की जो सर्वात कठीण रोल हा नेहमीच अप्रतिम अभिनेत्याला देतो. कारण आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होत असतो. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक आहे, जी शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच शरीराला प्रार्थना सुद्धा आवश्यक आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात हा प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. माणसाने पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. जर पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याच नाही. पुण्यानं तुमच्यासाठी एक जागा तयार करत असते. देवाला तुम्हाला काय हवंय ते मागण्यापेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा. देव ते तुम्हाला नक्कीच देत असतो. कदाचित तुमची योग्यता ही तुमच्या इच्छेपेक्षा मोठी असेल. तुम्ही जेवढे इतरांना द्याल तेवढेच किंबहुना त्याच्याहून अधिक पटीने देव तुम्हाला अधिक देईल. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्यांची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळतच असते. जर कोणी तुमच्यासाठी एक दरवाजा बंद केला तरी देव हा तुमच्यासाठी हजारो दरवाजे उघडत असतो. देवाला कोणताच धर्म नसतो. देवाला तुम्हाला काय हवंय ते मागण्यापेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणेच मागत राहा. कदाचित तुमची योग्यता तुमच्या इच्छेपेक्षाही मोठी असेल. कोणीतरी महान संत सांगून गेलेत की आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जीवन माणूस जगूच शकत नाही आणि अपूर्णच आहे. कोमलता हा हृदयाचा भाग आहे आणि सबलता हा देहाचा धर्म आहे. म्हणूनच देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि या भावनेलाच आपण प्रार्थना म्हणतात आणि ती प्रार्थना देव नक्कीच ऐकत असतो. जर तुमचाही स्वामींच्या प्रार्थनावरती विश्वास असेल तर स्वामी माझी प्रार्थना स्वीकार करून मला आशीर्वाद द्या अशी कमेंट करा. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय भक्त होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका, पण त्यांनी जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार नक्कीच माना. देवाने एक दरवाजा बंद केला तरी तो हजारे दरवाजे आपल्यासाठी उघडतो. तुमच्याकडे आज असणारा पैसा, गाड्या, बंगला याचा कधीही आयुष्यात गर्व करू नका. कारण नशीब बदलत राहतं, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत राहतं. आपल्याला कर्माचे फळ आपल्याला स्वर्गात किंवा नरकात मिळत नाही तर ते या जन्मात मिळते. त्यामुळे असे कर्म करा की तुमच्या कर्मामुळे कोणाला त्रास होणार नाही, कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला कोणाचे चांगले करता आले नाही तर हरकत नाही, पण कोणाचे वाईटही करू नका. बरेच लोक भुकेले आहेत याचा अर्थ अन्नाची कमतरता आहे असे नाही. याचे कारण असे की मानवी हृदयात प्रेम आणि काळजीची कमतरता असते. विहिरीत जाणारी प्रत्येक बादली झुकली तरच पाणी आणते. आयुष्याचंही तसंच आहे. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर नतमस्तक व्हायला शिका. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे अशी प्रार्थना करत राहा. कारण तुमच्याचे कर्माचे फळ हे तुम्हाला भोगावेच लागते. तुम्ही कितीही आणि कसेही पुण्य आजच्या जन्मी कमवले तरी मागच्या कर्माचे फळ हे तुम्हाला काही चुकत नाही.
पण काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे त्यांना तुमची जास्त काळजी आहे. तो तुमची मदत नक्कीच करेल. नेहमी देवाच्या इच्छेवर समाधानी राहा. जे गमावले ते तुमचे भाग्य आहे, जे मिळाले ते देवाची दया आहे. जेव्हा कोणी तुमचा हात आणि तुमचा सहवास दोन्ही सोडतो तेव्हा तुमचे बोट धरायला देव नक्कीच कोणाला तरी पाठवत असतो. पण आपण देवाची ही किमया ओळखू शकत नाही. पाण्याला बांध घातला तर ते संत होते आणि जर मनाला बांध घातला तर तो संत होत असतो. प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले वायरलेस कनेक्शन आहे. जसे की देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. तुमच्या जीवनाचा तोच करता आणि तोच करून घेतो. तुम्ही फक्त निमित्त असता. तुमच्या जीवनातील एक श्वासही तुमच्या ताब्यात नाही. तोच तुम्हाला झोपवतो आणि तोच तुम्हाला उठवतो. मग गर्व कशाचा? सर्व तर त्यांचेच आहे. मग जीवनात पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका, तर फक्त कष्टाने कमवलेला पैसा आणि देवावर विश्वास ठेवा. आपल्या हृदयाची चिंता करणे व्यक्त आहे. त्याच्या आदेशाशिवाय येथील एक पानही हलू शकत नाही. म्हणून सर्व काही देवावर सोडून फक्त चांगले कर्म करत राहा आणि देवाला प्रार्थना करा. अरे देवा, मी प्रार्थना करतो की जेव्हा जेव्हा मी तुझ्या चरणी माथा टेकतो तेव्हा माझ्याशी संबंधित सर्व नातेसंबंध सुधारतात. मी तुझ्या सहवासात आलो की माझ्या जीवनातील आणि माझ्या आचरणातील वाईट विचार दूर होऊन माझे जीवन शुद्ध तुपासारखे तू करत असतोस. तुझे लक्ष माझ्यावरती असेच कायम असू देत आणि माझे रक्षण तू कायम करत राहा. माझ्याकडून तुझी जी सेवा होत आहे त्यामध्ये तू खंड पडू देऊ नकोस. बाकी मला काहीच नको. जी विहीर तहान शमू नाहीत त्याचा उपयोगच काय? देवाचे नाव न घेणाऱ्या तोंडाचा उपयोग तरी काय? म्हणून स्वामी राया, तुझ्या नामाचे माझ्याकडून कधीही खंड पडू देऊ नकोस. हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना. माझ्याकडे फक्त मी केलेली पापे आहेत, बाकी सर्व तुझे आहे, परमेश्वराचे आहे. परमेश्वरा, जर मी कोणाचे मन दुखावले असेल तर मला क्षमा कर. त्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला तर माझ्या आनंदाचा वाटा त्यांना द्या. ज्याप्रमाणे मिठाई आणि गोडवा वेगळे करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती आणि नम्रता कधीही वेगळे करता येत नाही. काळजी करू नका. देव नेहमी योग्य वेळी मदत करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.